आणि किती दिवस जाणार आहे? आता लग्नानंतर पहिल्यांदाच चालली तर ऍटलीस्ट 3-4 दिवस, 2 दिवस तरी राहू देत. कर बॅग पॅक. झोपली? आपण उद्या सकाळी जाऊन संध्याकाळी परत रिटर्न आलो तर नाही चालणार? झोपा, सकाळी लवकर उठायचंय. एक 10 मिनिटामध्ये आम्ही निघतो. तू उगाच टेन्शन घेतेस. मी बोलली तसं आईंना की क्षितिजला यायला नाही जमणार. त्याच स्वतःहून बोलल्या की ह्यांना पाठवते सोडायला. ठीक आहे मम्मी, तुला मी एक कॉल करते नंतर निघाल्यावर. चल. हां. झाली तयारी? नाही यायचं? ऐका, ऑफिसला लागणारे शर्ट सगळे प्रेस करून ठेवलेत. बरं, अजून? थंड पाणी घेऊन जाऊ नका ऑफिसमध्ये. 2 दिवस झाले सर्दी आहे तुम्हाला. अजून? काही लागलं तर कॉल करा. मी बाकीचे काम आवरून घेते ना. येते लवकर. काळजी घ्या. निघायचं? काय चालू? इथे का थांबलोय आपण? लग्नाच्या आधी कधी वाटलं नव्हतं तुझी इतकी सवय होऊन. तुझ्यासोबत एक वेगळाच कम्फर्ट मिळतं मला. माझ्या धावपळीच्या जीवनातली शांतता बनली आहे तू. ही बघ, ही मुलगी आहे. त्यांच्याकडून होकार आला. एकदा भेटून घे, बोलून घे तिच्याशी. तुम्हाला काही विचारायचंय? घरच्यांकडून समजलं तो होकार कळवलाय लग्नासाठी. तू रेडी आहे ना? की म्हणजे घरच्यांच्या प्रेशरमुळं असं काही नाही आहे ना? मला खूप स्थळं आली होती. सगळं छान होतं पण एक्सपेक्टेशन्स. कोणाला नोकरी करणारी हवी होती, कोणाला घर सांभाळणारी, कोणाला फॅमिलीला समजून घेणारी हवी होती. तसं स्थळ आलं. तुमचा बायोडेटा पाहिला आणि त्यात लिहिलं होतं मला समजून घेणारी हवी. इतकी साधी अपेक्षा, पण तुम्ही अरेंज मॅरेजमध्ये इंटरेस्टेड असाल असं तुमच्याकडे पाहून वाटत नाही. अजून पण घरच्यांना होकार नाही कळवलाय. हे जस्ट घरच्यांनी इन्सिस्ट केलं म्हणून मी आज भेटायला आलोय. आणि तो जो बायोडाटा होता ना, तो भावाने एडिट केलाय माझ्या. फक्त त्यातली जी अपेक्षा आहे ना, ते मी माझ्या मनाने टाकलेलं. मला आयुष्यभरासाठी समजून घेशील का?